इतका फास्ट आहे तर नागज फाटा कवा जातोय, सांगोला कधी जातंय, मंगळवेढा कधी जातंय हे कळत नाही. ठराविक रस्त्यावर तिथं 2-4 ठिकाणी जिथं ढाबे त्या हायवे अथॉरिटीनं त्याला खाली वाट करून दिली आहे, तेवढ्यानंच खाली उतरायचं आहे आणि तेवढ्या ठिकाणीच व्यवसाय तुमचा चालतोय. उगा आपलं रस्त्यावर तुम्ही काय किरकोळ फळं विकत बसला ना, अमुक केलं तमुक केलं, चायची टपरी लावली, असा कुठलाही विकासाचा मार्ग त्या रस्त्यावर नाही. आता सुरेश लातूरला जातोय, त्या रस्त्याचा जाताना अनुभव घेतोय. त्याला बी 3 टोल आहेत. एक इथं वाटंबऱ्याजवळ टोल नाका आहे, पुन्हा सोलापूरजवळ टोल नाका आहे, तुळजापूरजवळ टोल नाका आहे. 3-3 टोल देऊन त्या रस्त्यावरून जायला लागतंय. जाऊ दे, तो आता रस्ता झालेला आहे. आता ह्याला धार्मिक आणि भावनिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्याचं म्हणणं असं, हे महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. आता 3.5 शक्तिपीठं कुठली तर माहूरचं एक रेणुका देवी, तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची तिकडं सप्तशृंगी, ही 4 शक्तिपीठं, त्यातले 3 पूर्ण आणि 1 अर्ध, अशी 3.5 शक्तिपीठ आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आता की ही 3 शक्तिपीठं आपण जोडणार आहे आणि पुन्हा पंढरपूर आणि हे खालचं कुठलं तरी एक पत्रादेवी का काय कुठलं तर घातलंय, ह्या सगळ्या धार्मिक केंद्रांना जोडून हा नागपूरकडनं गोव्याकडे जाणारा हा एक फास्ट रस्ता करायचा आहे आणि सगळ्या शक्तिपीठांना जायचं आहे. आता झालंय कसं सांगतो तुम्हाला. आता ह्यो जो रस्ता मगाशी सांगितला रत्नागिरी नागपूर रस्ता, तो तुळजापुरातनच जातोय. नांदेड जवळनं थोडं पुढे गेलं की तिथनं 13-14 किलोमीटर आत गेलं की रेणुका देवी त्याला जाता येते आणि तो रस्ता कोल्हापुरातनच जातोय. म्हणजे कोल्हापूर जोडलं गेलंय त्यानं, तुळजापूर पण जोडलं गेलंय आणि माहूर सुद्धा जोडलं गेलंय. त्यामुळे जी शक्तिपीठं आहेत ती शक्तिपीठं ह्या रस्त्यानं, रत्नागिरी नागपूर नावाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यानं जोडली गेली आहेत. त्यामुळे नव्या रस्त्याची काही गरज नाही आणि त्या रस्त्याला समांतरच रस्ता. आता आम्ही इथं महाराष्ट्राचा नकाशा काढला आणि त्या सगळ्यावर मार्किंग लावलं. आता ते जरा दिसणार नाही, अंधार आहे, लावलंय. आता उद्या ज्याला आम्ही जरा ही बारकाई गावोगाव आहे, रस्ता इतका मोठा करण्याची काही गरज नाही, समांतर रस्ते करण्याची गरज नाही, अशा पद्धतीची मागणी आहे. आता आपल्या गावापुरतं जर सांगायचं झालं तर 85-84-85 साला दरम्यान आता नवीन पोर आहेत, त्यांना असं वाटतंय की तलाव हे गाव इथं वसलं त्यावेळेपासूनच आहे. त्यावेळी ते तलाव बांधायचा ठरला, माणसांना वाटलं आपल्या गावाकडे तलाव होतोय, कारखाना इथं जवळ झालाय, कारखान्याजवळ तलाव झाला तर हरकत नाही. सगळ्या माणसांनी भेंडवड्यांचं तर गाव त्यांचं खाली गाव होतं, वड्याकडेला भेंडवड गाव होतं. तुमचं जसं गाव आहे तसं वड्याकडेला भेंडवड गाव होतं. ती गाव सगळं बुडलं, तळ्याच्या पाण्यात बुडलंय. अजून सुद्धा एकदम पाणी खाली गेलं तर काही ठिकाणी घराचं चौतर फिवतर देवळात फिवळात काहीतरी दिसते. त्या गावानं संमती दिली, तुमच्या गावातली बरीच जमीन गेली, तिने संमती दिली, त्याचं पुन्हा कॅनल काढलं, पुन्हा टिंबू आलं, त्याचं कॅनल निघालं. ह्या सगळ्या विकासाच्या ज्या काही कल्पना होत्या त्याला आपल्या गावानं कधीही विरोध केलेला नाही. भाग्यनगर असू नाही, भेंडवड असू नाही, तर माहुली गावात तर जवळजवळ तो खाली खोल कॅनल वरनं काढत आली. आता ती खटाववाली म्हणते ती की आम्हाला टेंबूचं पाणी द्या की. पहिल्यांदा टेंबू योजना त्याच्यावरनं काढून मैनीच्या तलावात पाणी सोडायचं अशी कल्पना होती. पण ते भाऊसाहेब गुदगे ते खटाव तालुक्यातले म्हणले इकडं आमचं नाही, तुमच्या सांगली जिल्ह्याला तुमच्या तालुक्यातनं योजना करा म्हणून ती येरळ्याचा एवढा मोठा जलसेतू बांधून आणि हिथं जवळजवळ 30-30 फूट खोल कॅनल काढून ती माहुलीची विहीर काढायला लागली. आता माहुलीच्या विहिरीत माहुली जमीन गेली, पंप हाऊसला जमीन गेली, त्या पायपा आहे ते जमीन गेली. आता आणि त्या ग्रीनफील्डला जाणार आहे पुन्हा आणि आता शक्तिपीठ काढा. म्हणजे त्या गावातल्या शेतकऱ्यांनी राहायला जायचं अशा पद्धतीनं एक 4-4 कल्पना त्या एका गावावर लादल्या जातात. ही सगळ्या दुर्दैवाची गोष्ट आहे, आपण ही समजून घेतली पाहिजे. तर आपल्या गावानं भेंडवड्यानं असेल ह्या गावानं कधी विकासाला विरोध केलेला नाही. विकास होते म्हटले, तलाव झाला, तलावाचा आता ते जयराम बाबा तुम्हाला सांगतील, आम्ही एकदा नकाशा बघायला गेलो, ते जे नंबर खाली आहेत ते नंबर बुडलेलं म्हणून दाखवतो. तो म्हणायचा इथं पाणी आलं का, म्हणलं हे सांगायचे की हे नंबर इथं रिकाम आहेत. माणसाने असंच रस्ता तलावाच्या बांधायला कुठलीही संमती म्हणजे विरोध न करता स्वागत करून वाजवत आणून माणसाने धरणाला जमीन दिली, धरणात जमीन गेली, कॅनलमध्ये जमीन गेली, विकास झाला आपला. ठीक आहे, त्याबद्दल गेले, त्याबद्दल थोडं जे गेले आहे त्याला दुःख झालं असेल, परंतु विकास झाला. आता आपल्याला नवीन विकास काय नको, हा एवढा आता
बाद झालाय आपल्याला. पाणी आहे, बरं चाललंय. 15-20 वर्षात सगळ्या शेतकऱ्यांचं व्यवस्थित आहे. गावाचं जीवनमान बदललंय, उत्पन्न शेतकऱ्याचं वाढलंय, सगळं झालंय. आता आमच्या नवीन ओरावर ही तुमच्या रस्त्याची आम्हाला काही गरज नाही. आम्हाला हे नॅशनल हायवे 3 किलोमीटर 4 किलोमीटरवर आहे. तिकडे विट्यात गेले की तिकडचं जाणार रस्ता आहे. आम्हाला कुठं जिकडे जायचं असेल तिकडे चारी बाजूला रस्ते आहेत. आम्हाला ह्या रस्त्याची गरज नाही. आता आपण काय केलं पाहिजे ह्या सगळ्यामध्ये, तर ह्या जमीन जाते ज्यांचे नंबर आहेत ते नंबरचं यादी दिली आहे, तुमच्याकडे सुद्धा आली असेल. उतारा काढा कोण कोण आहे ते. त्यांनी कुणीही मोजणीला संमती तेवढी द्यायची नाही. म्हणजे एकही गावातल्या माणसानं संमती दिली नाही तर आपल्या गावात ती एंट्री करू शकत नाही. तेवढी दक्षता आपण सगळ्यांनी एका जीवानं घेतली. नाहीतर मग एखादा मध्येच कोणतरी काय करायला लागला तर त्याला तुम्ही थांबवलं पाहिजे की मोजणी होणार नाही. आणि त्या पद्धतीनं तुम्ही मोजणीला विरोध केला, मोजणी होऊ शकली नाही, तर मग संमतीनं रस्ता होणे ही प्रक्रिया थांबते. संमतीनं प्रक्रिया संपल्यानंतर सरकारकडे जास्तीत जास्त लँड ॲक्विजिशन ऍक्टच्या तरतुदी वापरायचे. तिची प्रोसिजर इतकी ही आहे की ती देवेंद्र म्हातारा झाला तरी ती संपणार, ते होणार नाही ती प्रोसिजर पूर्ण. हे आपल्या तलावाला जर आपण संमती दिली नसती तर तो तलावच झाला नसता. पेटवड्यानं तुम्ही ठरवलं असतं की संमती द्यायची नाही, पण तुम्ही म्हणले ठीक आहे आमचं बुडलं तर बुडू दे पण आमच्या गावाला पाणी मिळतंय. त्यावेळी नेतृत्व होतं, त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी घडल्या. लक्षात घ्या तुम्ही. तर ह्या पद्धतीनं आपण संमती द्यायची नाही ही एक गोष्ट. आणि आता तुम्ही सगळेजण बऱ्यापैकी आलंय, सगळे ऐकताय. जिथं कुठं आता ही एका दिवसात 2 दिवसात लढाई संपणार नाही. सरकारची फार आक्रमक भूमिका हा रस्ता करण्या संदर्भात आहे. आता कामेरीत मोठी सभा झाली जयंत पाटलांची, इस्लामपुरात मोठी सभा झाली, आता उद्या घोगावला मोठी सभा आहे. आता भाळवणीचे 100-150 शेतकरी परवा येऊन त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. तुमच्याही शेतकऱ्यांनी एक निवेदन तहसीलदार प्रांतानं दिलेलं आहे. तरी सुद्धा आपण एकत्रितपणानं माहुली, चिखलहोळ, भाग्यनगर, नागेवाडी, कानवड, हिंगणगाद आणि पुन्हा पुढची कोण येणार आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन, विटा असेल, नेवरे असेल, आंबेगाव, आपण थोड्या दिवसानं एक एकत्रित म्हणून मोठा मेळावा घेऊन आपला एक विरोध त्या पद्धतीने